नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर मोठी भरती इथे निघालेली आहे. परमनंट पदांची ही भरती आहे. तर या भरतीमध्ये कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांची 16/2/2026 रोजी ही ॲड इथे प्रदर्शित झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता पात्र उमेदवारांकडनं या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. महत्त्वाचं www.sambhajinagar.garmc.org या वेबसाईटला गेल्यानंतर फर्स्ट पेजलाच तुम्हाला इथे ॲड ही शो होणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकतात. सो कुठली पदं आहेत? अभियांत्रिकी सेवा गटक कनिष्ठ अभियंता वेतन स्तर S14चा या पदासाठी आहे आणि टोटल 32 जागा या पदासाठी आहेत. त्यानंतर अग्निशमन सेवा गटक टोटल 4 जागा आहेत. सुरक्षा सेवा गटक टोटल 1 जागा आहे. तांत्रिक सेवा गटक यात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक यांच्या टोटल 24 जागा आहेत. सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्या 12 जागा आहेत. पशुवैद्यकीय सेवा यांच्या 7 जागा आहेत. अग्निशमन सेवा यांच्या 15 जागा आहेत. सार्वजनिक आरोग्य याच्या 6 जागा आहेत. तांत्रिक सेवा यांच्या 9 जागा आहेत. अग्निशमन सेवा यांच्या टोटल 100 जागा इथे आहेत. लेखापरीक्षण यांच्या टोटल 12 जागा इथे आहेत रोकपाल या पदाचा. सो महत्त्वाच्या डेट्स इथे लक्षात घ्या. 17/2/2026 पासून ते 18 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. 18 मार्च ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट आहे www.cgrs.ibps.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरता येणार आहे. यासाठी फीज जी आहे ती ₹1000 खुला वर्गासाठी आणि ₹900 अनाथ किंवा मागास वर्गासाठी ₹900 असणार आहे. तर यासाठीचं क्वालिफिकेशन आता आपण बघूयात. कास्ट वाईज इथे किती जागा आहेत त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे. PDF आपल्याला आमच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्रामच्या ग्रुपला अवेलेबल केली जाईल. सो पहिल्या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी जी अर्हता आहे ती आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही डिग्री, पण त्याचसोबत राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडे स्टेशन ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर या पाठ्यक्रम कंप्लीट केलेली डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा BE फायर त्यांनी केलेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3 वर्षाचा अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे. त्यांची हाईट 165, छाती 81, फुगवून 86, वजन 50 किलोग्रॅम, दृष्टी चांगली असणं गरजेचं आहे आणि वयोमर्यादा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. त्याचबरोबर सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही डिग्री, लष्कर निमलष्कर दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाचा 3 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. 165 सेंटीमीटर हाईट, छाती 81, फुगवून 86, वजन 50 किलोग्राम, दृष्टी चांगली आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पदासाठीची अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. स्वच्छता निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदासाठी सुद्धा तुमच्याकडे HSC मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणं गरजेचं आहे. चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी
SSC पास असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा 6 महिन्याचा कालावधीचा कोर्स त्यांचा कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आणि 3 वर्ष काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. उद्यान निरीक्षक, उद्यान सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. अनुरेखक या पदासाठी SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक, आरेखक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्याचे प्रमाणपत्र आवश्यक. ITI अनुरेखकमध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अग्निशामक या पदासाठी SSC प्लस 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातील कोर्स जो आहे तो त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पदाचे नाव रोखपाल पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असणं गरजेचं आहे आणि टंकलेखन 30, इंग्रजी 40, मराठी 30 आणि इंग्रजी 40 मध्ये टायपिंग त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही या ज्या पोस्टसाठी तुमची डिग्री आणि अर्हता ही बसत असेल त्या डिग्रीसाठी, त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. अधिक माहितीसाठी या PDF मध्ये डिटेल्स इथे दिलेले आहेत. एज क्रायटेरिया आपण बघितला तर 18 ते 38 वर्षापर्यंत खुला प्रवर्गातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. 43 वर्षापर्यंत मागासवर्गीय विद्यार्थी भरू शकतात. अंशकालीन असतील तर 55 वर्षापर्यंत, अनाथ अधू असतील तर 45 वर्षापर्यंत, सैनिक असतील तर 45 वर्षापर्यंत एजचं एक्सटेन्शन इथे देण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.